मित्रांनो, ह्या अगोदर जो मी अध्याय बनवला होता, व्हिडिओ बनवला होता, त्याच्यात मी उल्लेख केलाय की एका मी छोट्या मुलाच्या आत्म्यासोबत बोलतोय. माझं आणि त्याचं संभाषण होते, तो मला दिसतोय, अगदी स्पष्टरित्या दिसतोय. असं मी भाष्य केलं होतं, वक्तव्य केलं होतं. आजही मी त्या विषयावरती ठाम आहे. मी ठरवलं का ताकाला जायचं आणि भांडं का लपवायचं. ताकाला जायचं आणि भांडं का लपवायचं. जे आहे ते आहे ना, जे स्पष्ट आहे ते मांडायचं, ते वास्तव मांडायचं. याचा अनुभव मला आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळुसकर. मित्रांनो, ह्या अगोदर जो मी अध्याय बनवला होता, व्हिडिओ बनवला होता, त्याच्यात मी उल्लेख केलाय की एका मी छोट्या मुलाच्या आत्म्यासोबत बोलतोय. माझं आणि त्याचं संभाषण होते, तो मला दिसतोय, अगदी स्पष्टरित्या दिसतोय. असं मी भाष्य केलं होतं, वक्तव्य केलं होतं. आजही मी त्या विषयावरती ठाम आहे. मी ठरवलं का ताकाला जायचं आणि भांडं का लपवायचं. ताकाला जायचं आणि भांडं का लपवायचं. जे आहे ते आहे ना, जे स्पष्ट आहे ते मांडायचं, ते वास्तव मांडायचं. ज्याचा अनुभव मला आलेला आहे, ज्याचा अनुभव मला आलेला आहे ते स्पष्ट मांडायला हरकत नाही. कारण सनातन हा कोणाला कळलेलाच नाहीये. सनातन वास्तव कळलेलं नाहीये. सनातनी म्हणतात प्रत्येक जण, मी सनातनी आहे, मी सनातनी आहे. पण सनातन कोणाला कळला, किती कळला, त्याच्यामागे विज्ञान काय, शास्त्र काय आहे, हा किती जणांना कळला, याच्यावरती सुद्धा मी माझे विचार मांडलेले आहे. मित्रांनो, श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यामध्ये एक छोटीशी लकीर आहे, एक छोटीशी रेष आहे. तो इकडचा तिकडे होऊ शकतो आणि तिकडचा इकडे होऊ शकतो. लक्षात आलं का काय परिस्थिती आहे ती आजची. हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये सत्याला स्वीकारण्याची तयारी कोणाकडे नाहीये. जे वास्तव आहे त्याला स्वीकारण्याची तयारी नाहीये. असो मित्रांनो, जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आता ही जी काय मी गोष्ट सांगतोय का, हा विषय मी जो तुमच्यासमोर मांडतोय, त्याला मानायचं की नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी इथे अंधश्रद्धा पसरवत नाहीये, मी वास्तव तुमच्यासमोर मांडतोय. असो मित्रांनो, तिची घटना माझ्या आयुष्यात घडली. मागच्या व्हिडिओ तुम्ही जाऊन पहा, सुरुवातीपासून तुमच्या लक्षात येईल. तो माझ्या आयुष्यात आला, ती व्यक्ती कोण आहे त्याची ओळख करून देणं आवश्यक आहे. मी ज्यावेळी माझ्या आजीसोबत तिच्या माहेरी गेलो होतो आणि जी काय घटना घडली, तो विहिरीतून बाहेर आला ते बालक, ते मूल, ते कोण होतं, त्याची ओळख काय आहे. मित्रांनो, त्याची ओळख मला नंतर कळली. त्यावेळी मी माझ्या आजीची संवाद साधला आणि कोणाशी बोलायचं, कसं बोलू, मला दिसते ते खरं आहे की भास होतोय, असाही माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. नंतर भूत ही गोष्ट कोण मानत नाही. मग मी बोललो कोणाला तर हास्यास्पद होईल, सगळे माझ्यावरतीच हे करतील, हसतील, काय ह्याला भूत दिसलो कोणाला बोलू, असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला होता. पण माझी आजी माझी एक मैत्रीण होती. आता ती अस्तित्वात नाही आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मैत्री जी केली ना माझ्याबरोबर, दोस्ती केली, मला जिने समजून घेतलं, ती माझी आजी. त्या आजीसमोर एक दिवस, म्हणजे काही वर्षानंतर, हे माझ्या आयुष्यात घडत होतं, मला ते दिसत होतं, तो अनुभव मी घेत होतो. पण मग मी माझ्या आजीशी चर्चा केली की असं मला दिसतेय आणि तिथे गेल्यानंतर दिसते. कारण गावी सुद्धा असताना मला त्या गोष्टीचा भास व्हायचा आणि मी घाबरायचो. माझी म्हणायची अरे काय झालं, कसा. मग मी तिच्यासमोर माझे मन मोकळं केलं की असं मला दिसतेय, ह्या स्वरूपात मला एक बालक दिसतेय. आणि मग त्याचं वर्णन केलं मी तिच्यासमोर की असं मला दिसतोय, एक बालक, एक छोटा मूल. आणि त्यावेळेला मी मोठा होतो, म्हणजे ज्यावेळी घटना घडली त्यावेळेला लहान होतो. पण ज्यावेळी मी माझ्या आजीसोबत बोलत होतो त्यावेळी माझ्यामध्ये काहीतरी 8वी 9वी 10वीच्या आसपास काहीतरी होतो मी. म्हणजे त्यावेळी मला समज होती. त्यावेळी म्हणालो, त्यावेळी मला एक दिसते, तो अजूनही मला तेवढाच दिसतो, तो मोठा झालेला दिसत नाही. ज्यावेळी तो मला दिसत होता पूर्वी, मी लहान होतो त्यावेळेला, पण त्याच्यामध्ये काही बदल घडलेला नाही, तो मला तसाच दिसतो. आणि मग त्याचं मी वर्णन केलं माझ्या आजीसमोर की असा दिसतो, असं आहे. आणि तो मला कुठे दिसला, कसा दिसला, सर्व मी तिला गोष्ट ती सांगितली सविस्तर. त्यावेळी ती अचंबित झाली. लक्षात घ्या मित्रांनो, ती अचंबित झाली आणि तिने ते मान्य केलं की जे तुला दिसतोय तो माझाच मुलगा होता आणि तो त्या विहिरीत पडून त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यावेळी मी मनाने एकदम स्थिर झालो, कुठेतरी हे झालं की जे काय मला दिसत होतं, कारण त्या दरम्यान मला दिसत नव्हतं. आणि मी तुम्हाला म्हणालो मागच्या व्हिडिओमध्येच की एक 2-4-5-6 वर्षानंतर एक
मला माझ्या वडिलांनी एका ठिकाणी घेऊन गेले होते आणि त्यांनी जे काय माझ्यावरती उपचार केले, लक्षात आलं का? जे काय म्हणजे डॉक्टर नव्हे, वैद्य नव्हे, त्यांनी जे काय केलं त्याच्यानंतर ते दिसायचं बंद झालं होतं. पण त्याची जाणीव व्हायची, मला चाहूल लागायची आजूबाजूला कोणतरी आहे, फक्त दिसायचं बंद झालं होतं. तर मग मी आजीसमोर हा जेव्हा विषय मांडला की मला आज दिसत नाहीये आता, पण मला त्याची चाहूल होती, त्याची जाणीव होते, कोणतरी आहे माझ्यासोबत. कळलं का? मग तिने ते मान्य केलं की तो माझा मुलगा होता. जे वर्णन मी तिच्यासमोर केलं, जी माहिती तिला मी दिली, जी गोष्ट मी तिला सांगितली, त्याच्यानंतर तिने मान्य केलं तो 100% तो माझा मुलगा होता, जो त्या विहिरीत पडून त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे माझे चुलते. नंतर मी माझ्या वडिलांसोबत सुद्धा चर्चा केली की खरोखर तुम्हाला भाऊ होता का आणखीन एक, कारण मला आता एक चुलता आहे. मग त्यांनी सुद्धा मान्य केलं. मित्रांनो, हे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ते मला दिसत नव्हतं, फक्त त्याची चाहूल होत होती, जाणीव होत होती. पण परत एकदा मला ते दिसायला लागलं. तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल, एक चित्रपट तुम्ही ऐकला असेल, बघितला असेल, हर्षद वासनीचा. त्याच्यामध्ये ते दिसते, त्याला भूतं दिसतात, ते आत्मे दिसतात, त्याच्यावर चर्चा करतात, त्याला आपली प्रॉब्लेम सांगतात, त्याच्या अडचणी सांगतात, ते दूर करण्यासाठी मदत करायला सांगतात. असा तुम्ही एक चित्रपट पाहिला असेल. त्या हर्षद वासनीच्या चित्रपटाबद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही ते किती वास्तव आहे, की सत्य आहे. जे काय चित्रण केलंय त्याच्यामध्ये, जी काय त्यांनी व्यक्तिरेखा, जी काय भूमिका ती राबवली आहे. पण माझ्या आयुष्यात जे घडत होतं, घडते आहे, ते मी तुमच्यासमोर मांडतोय. मित्रांनो, त्यानंतर मला ते दिसायचं बंद झालं होतं. पण अशी काय घटना माझ्या आयुष्यात घडली, त्याच्यानंतर परत ते मला दिसायला लागलं. काय घटना घडली त्याचा उल्लेख मी या अगोदर केलेलाच आहे एका व्हिडिओमध्ये, पण ते मोगमपणे केलं होतं. आज मी स्पष्टरित्या मांडतोय. ती घटना अशी घडली की मी वापीला गेलो होतो गुजरातमध्ये आणि तिथे राहिलो होतो. मी, माझी पत्नी आणि माझी मुलगी आणि माझ्यासोबत एक माझा सहकारी होता, जो कामामध्ये मला मदत करतोय. आता मी बाकी कोणाचा उल्लेख नाही करत. आणि त्या दरम्यान धरमपूरला एकाकडून माझे पैसे घ्यायचे होते, माझी वसुली करायची होती, म्हणून मी धरमपूरला माझ्या भावाच्या बाईकनी त्यांच्याकडे तिथे पोचलो. तो माझा सहकारी माझ्यासोबत होता. आणि गेल्यानंतर त्याच्याशी मी चर्चा केली, बाबा इतके वर्ष लावलेस, इतके दिवस लावलेस, तू माझे पेमेंट कधी करणार? तुझं काम करून दिलंय, तुला मी डेव्हलप करून दिलेलं आहे, माझं काम संपलेलं आहे, तू माझे पेमेंट करून टाक. तो थातूर मातूर मला काहीतरी उत्तर द्यायचा. इतके वर्ष मी बोललो, हे मला तू उत्तर देऊ नकोस, वेळ काढू नकोस, माझे पेमेंट करून टाक. पण त्या दरम्यान त्याच्या त्या कार्यालयामध्ये माझ्याच शेजारी एक व्यक्ती बसली होती. तिला बघितल्यावर मला असं वाटत होतं की ती तांत्रिक आहे, मांत्रिक आहे, असं तिच्या पेहऱ्यावरून तरी दिसत होतं. आणि त्याचे काहीतरी चाळे चालू होते तिथे. मग त्याने सांगितलं, ठीक है, मैं देखता हूँ, जितना जल्दी हो सके देने की कोशिश करता हूँ, आप अभी जाइए. आणि मी तिथून मग निघालो त्या माझ्या व्यक्तीबरोबर, माझ्या त्या जो माझा होता, कलिग्स होता, त्याला घेऊन मी निघालो बाईकवरनं. आणि सुरुवातीला असं झालं की ती बाईक स्टार्टच होत नव्हती. म्हणजे बाईकला जेव्हा मी किक मारतो, स्टार्टच होत नव्हती. म्हणजे त्यांनी मला पहिल्यांदा दाखवलं काय करू शकतो. आणि तो तांत्रिक बाहेर आला होता आणि तो हसत होता. मी किक मारतोय, पेट्रोल चेक करतोय, सगळं चेक करतोय. तो स्टार्टर चेक केला, स्टार्ट होत नव्हतं. मग त्याने आला आणि त्याने मला, क्या हो गया, क्या स्टार्ट नहीं हो रही क्या, जरा मैं देखता हूं. आला आणि फक्त त्याने हात लावला त्या बाईकला. काही केलं नाही त्यांनी, लक्षात घ्या, हात लावला. जरा अभी देखो, किक मारली, गाडी स्टार्ट झाली. आणि त्यावेळी काय माझ्या ते लक्षात आलं नाही, झाली असे कावडा बसताना फांदी मोडली आणि मी किक मारली आणि निघालो. पण काही अंतर गेल्यानंतर, हायवेला आल्यानंतर त्या धरमपूरवरून मी माझ्यातच नव्हतो. गाडी एकदम वेगाने मी पळवायला लागलो. माझ्या पाठीमागे तो माझा सहकारी बसला होता. तो म्हणतो, हो केळुसकर साहेब, काय करतायस, गाडी स्लो चालवा, किती स्पीडमध्ये पळवताय. आणि तो बघतोय वाकून त्या स्पीडोमीटरमध्ये. तर त्या स्पीडोमीटरमध्ये 80च्या 90च्या पुढे मी पळवायला लागलो गाडी. आणि मी भानामध्येच नव्हतो. तो बोलतोय मला आणि मी भानामध्ये नव्हतो. मध्येच वाटेमध्ये ट्रॅफिक पोलीस सुद्धा उभे होते, त्यांनी सुद्धा शिटी मारली, हात दाखवला, पण मी वेगाने निघून गेलो. आता ही गोष्ट मला कधी कळली, पण तिथे काही झालं नाही, लक्षात घ्या. त्या दरम्यान तो अपघात होऊ शकला असता मला. मी जागेवर पोचलो, वापीला आलो, घरी पोचलो. नंतर तो सांगायला लागला माझ्या पत्नीला, हो साहेब, हे असे गाडी चालवत होते, माझी ते फाटली होती, काय आता काय भरोसा नाही, काय आता होईल. मध्येच पोलिसांनी सुद्धा शिटी मारली 2 वेळा
आणि आम्ही तसंच भरधाव वेगाने चालवत होते. मग मी घरी आलो होतो, शांत होतो. माझ्या चेहऱ्यामध्ये सुद्धा वेगळे हावभाव दिसत होते माझ्या पत्नीला. ती पण गप्प बसली. मग मी थोडा भानावर आलो आणि मग ती गोष्ट त्यांनी मला सांगितली, असं असं झालं, असं तर घडलं. नंतर मी सुद्धा सावध झालो, कारण मला ती गोष्ट खटकली. मग नंतर कारण तो आला, तो बाजूला बसला होता, तो काहीतरी चाळे करत होता. नंतर तो आला बाहेर, मग गाडीला हात लावला, गाडी स्टार्ट झाली. मग सर्व गोष्टीला मी हे करत गेलो, लिंक लावत गेलो आणि माझ्या लक्षात आलं की खरोखरच काहीतरी विचित्र घडलंय माझ्यासोबत. असो, मी शांत झालो, सद्गुरूचं नामस्मरण केलं. साईबाबा म्हणजे माझी सद्गुरू. लक्षात घ्या, श्रद्धा आणि सबर. आज जो मी तुमच्यासमोर बोलतोय, सबका मालिक एक, त्याच्या मागे माझे सद्गुरू आहेत. म्हणून मी म्हणतो, साईराम बोलर किधर भी चलो. आता मला कसली भीती वाटत नाही. आणि त्याच दरम्यान, त्याच रात्री, म्हणजे पहाटे पहाटे माझा श्वास कोंडायला लागला. मला असं वाटतं की मी श्वास घेऊ शकत नाहीये, घुसमटतोय मी. माझ्या बायकोला समजावलं, खिडक्या उघड, दरवाजे उघड, हे उघड, ते उघड. श्वास घेता येत नाही, पुढे सगळं उघड आहे, कुठे काय होते. आणि पहाटेची वेळ होती, 4च्या आसपास. श्वास रोखल्यासारखं व्हायला लागला होता. सुरुवात झाली होती मला रात्रीच, एक 2-3च्या आसपास, पण जास्त व्हायला लागलं घुसमटायला. मी म्हणालो, मला वाटत नाही आता मी जगेन की नाही. बायकोला सांगतोय मी, मला एकदम घुसमटल्यासारखं होतोय आणि मी जोरात जोरात श्वास घ्यायला लागलो. आणि त्या दरम्यान माझं काय झालं मला माहिती नाही. लक्षात आलं, त्याच दरम्यान हे बोलत असताना. मग नंतरची गोष्ट माझी पत्नी आणि माझा तो सहकारी मला सांगतोय, तुम्ही उठलात एकदम. नाही, आता चला उठा, निघूया. त्यावेळी मी आंघोळ केली नव्हती, अगदी दात सुद्धा घासले नव्हते. पण माझ्या पत्नीने आंघोळ केली होती फक्त. चला उठा, चला निघा, असं म्हणून आम्ही निघालो. चल चल, काय बोलू नको, विचारू नको, चल, असं म्हणून आम्ही निघालो तिथून. माझ्या मुलीला उचललं माझ्या त्या सहकार्याने आणि पत्नी वगैरे सामान घेऊन मी मोकळ्या हाताने होतो. चाललोय मी. वापीवरून रेल्वे स्टेशनजवळ निघालो. मग मी वाटेत चालताना माती उचलायचो आणि वाटी फेकायचो आणि नामस्मरण करायचो साईबाबांचं. ही गोष्ट मला माहिती नाहीये, त्यावेळी घटत होती माझ्यासोबत. ही गोष्ट माझ्या पत्नीने आणि माझ्या त्या सहकार्याने सांगितली. आणि माझी मुलगी तेवढी छोटीच होती. तर असं करत आम्ही रेल्वे स्टेशनला आलो. आणि कधी नाही ती, लक्षात घ्या, सद्गुरूची लीला, कधी नाही ती गाडी वेळेवर आली. जी गाडी वापीवरून सुटली ती डायरेक्ट विरारला थांबते. त्यावेळेची गोष्ट सांगतोय मी, म्हणजे 2000ची गोष्ट सांगतोय. 2000ची गोष्ट, 2000 सालातली गोष्ट. आता आपण 2024 मध्ये आहोत. तर ती गाडी वेळेवर आली. ती गाडी आम्ही पकडली आणि निघालो. बसायला जागा नव्हती जनरलमध्ये. एकाने माझी अवस्था बघून मला बसायला जागा दिली. मी बसलो, माझी पत्नी उभी होती, माझा तो सहकारी उभा होता. मग माझ्या मुलीला मी माझ्या मांडीवर ठेवलं होतं. मला गाडीत चढलोय वगैरे कळत होतं, पण नक्की काय घडत होतं माझ्या कळत नव्हतं. मी शांत होतो. कधी जोपर्यंत मी तो विरार क्रॉस करत नाही. तसं बघायला गेलं तर मी अगदी पालघर वगैरे क्रॉस केल्यानंतर थोडा भानावर आलो होतो. पालघर वगैरे क्रॉस केल्यानंतर, पण विरार क्रॉस केल्यानंतर पूर्ण भानावर आलो. आता विरारला सुद्धा एक देवस्थान आहे त्या डोंगरावरती. लक्षात आलं का? त्या एरियाची जी काय हे आहे, ऊर्जा आहे, त्या ऊर्जेमुळे मी भानावर आलो, पूर्ण भानावर आलो. माझ्याकडे लोक बघत होती काय ह्याच्या नक्की काय घडलंय. पण मी पूर्ण भानावर आलो. मन शांत झालं माझं. नामस्मरण सुरू केलं मी साईबाबांचं. घरी आलो आणि मला परत ते बालक दिसायला लागलं. जे बालक मला दिसायचं बंद झालं होतं दिसायला लागलं. आणि मग त्याची आणि माझी संभाषण सुरू झालं. त्यांनी सुद्धा मला ही मदत केली. त्यांनी मला ही मदत केली या प्रसंगातून मला वाचण्यासाठी. माझ्या सद्गुरूंनी मला मदत केली. ते म्हणाला, तो बालक म्हणाला, सांगतोय की साईबाबा होते, तुम्ही साईबाबांचे भक्त आहात, विश्वास आहे म्हणून तुम्ही ह्या प्रसंगातून वाचलेला. ह्याला मूठ मारली असं म्हणतात. आता मूठ मारणे वगैरे हे शब्द प्रयोग वगैरे मला मान्य नाहीये. म्हणजे थोडक्यात त्यांनी जो प्रयोग केला होता तो प्रेत, लक्षात घ्या, जे तंत्रमंत्र सांगतो ना मी, त्याच्यात मी उल्लेख केला होता. याच्यात तंत्रमंत्रामध्ये त्या पंचमहाभूतांवरती ऊर्जा आपण नियंत्रण मिळवून, त्या पंचमहाभूतांवरती नियंत्रण मिळवून, त्याच्यावरती आपला ताबा मिळवून तंत्रमंत्राच्या साहाय्याने आपण जर ती एखादी घटना घडवतो, म्हणजे साईबाबांनी दिवे पेटवले, ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, हा एक वेगळा प्रकार आहे. आणि ह्या प्रेतात्म्यांना बरोबर घेऊन त्यांना त्याच्यावरती नियंत्रण मिळवून, त्याच्यावरती कब्जा मिळवून
त्याला आपल्या अधीन करून हे जे काय तांत्रिक आणि मांत्रिक क्रिया केली जाते आणि त्या प्रेतात्म्याला आपल्यावर ते सोडलं जाते. मग त्याला तुम्ही करणी म्हणा किंवा त्याला मोठ मारली म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, या शब्दाला काय मी मानत नाही. आणि ती घटना जी घडते ना मित्रांनो, ह्या ज्या काय घटना घडतात, तो येऊन प्रेत आपला गळा नाही दाबत, आपण घाबरतो. लक्षात आलं का? त्यावेळी मी घाबरलो होतो, त्यावेळी मला श्वास होत नव्हता आणि माझा ब्लड प्रेशर वाढलं होतं. आणि त्यावेळी मला ब्लड प्रेशरचा अटॅक आला असता जर मी स्थिर झालो नसतो तर, आणि आम्ही तिथून निघालो नसतो तर. कारण तो आपल्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला तो घाबरवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रेतात्मा. ही गोष्ट आज मी तुम्हाला ठाम सांगू शकतो, कारण तसे अनुभव नंतर मला बरेच आले. पण सांगायचा मुद्दा काय की तो मला प्रेत, ते माझ्या चुलत्याचं प्रेत, जे आजीने मला सांगितलं होतं की हा तुझा चुलता होता, तो आजही मला दिसतो, आजही तो माझ्यासोबत आहे. त्याच्यानंतर त्यांनी बरेच अडचणी सुद्धा माझ्या आयुष्यात निर्माण केले. लक्षात आलं का? आहे माझ्यासमोर. का कुठला कोणतरी माझ्या विरोधात काय करत असेल, काय बोलत असेल तर ते मध्येच यायचे, माझ्यावर हवी व्हायचे आणि माझ्या मुखातून असा काय शब्द बोलून जायचे की त्यामुळे समोरचा माणूस डिस्टर्ब व्हायचा. मग मी त्यांना नियंत्रित केलं, बाबा थांबा, तुम्ही असं काहीतरी माझ्या मध्ये येऊन असं काहीतरी वक्तव्य करू नका, असे काही चाळे करू नका, माझं मी बघून घेईन. माझे सद्गुरू माझ्यासोबत आहेत, त्यांची शक्ती, त्यांची ताकद ते माझ्यासोबत आहेत, ते माझ्या मनामध्ये आहेत, ते माझ्या रोमामध्ये आहेत, रोमामध्ये आहेत. जसे त्या ह्यानी आपला मीराबाईंनी सांगितलं, मेरे रोम रोम में बसने वाले, तसंच मी म्हणतो, मेरे रोम रोम में बसने वाले साई जगत के स्वामी. लक्षात आला का? त्यामुळे तुम्ही शांत बसा मित्रांनो. ह्याच्या पुढची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगेन, नक्की पुढे काय काय घडत गेलं. म्हणजे तुमच्या ही गोष्टी ज्या सांगतो तुम्हाला, ह्याच्या मागचा उद्देश आहे की तुम्हाला तंत्र मंत्र यंत्र ही गोष्ट कळणं आवश्यक आहे, त्याचं वास्तविक स्वरूप समजणं गरजेचं आहे. ते विज्ञान आहे, ते शास्त्र आहे. कुठलाही चमत्कार ह्या जगात घडत नाही, अकल्पनीय गोष्ट कुठलीही घडत नाही. जे काय घडते ते वास्तवात घडते, त्याच्यामागे विज्ञान आहे, शास्त्र आहे. लक्षात आलं का? ही अंधश्रद्धा नाही, ती श्रद्धा आहे, ती समजून घेणं आवश्यक आहे. मी त्या नरेंद्र दाभोळकर यांच्यावरती सुद्धा येणार आहे. त्यांनी ज्या प्रकारे हिंदूंना टार्गेट केलं, असा विषय मित्रांनो, त्याच्यावरती आपण चर्चा नंतर करू. तुमच्या लक्षात आलं असेल ही गोष्ट, मी इथे थांबवतोय. पुढे आपण त्याच्यावरती चर्चा करू. आणि हेच ते वास्तव आहे, हेच ते सनातनी वास्तव आहे. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.